कसे ओले तळहाते तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा नोकरी करावी याबद्दल तुम्हाला काय आणि कसं वाटतं हे मला नाही माहित, पण मी लग्नापूर्वी या सगळ्या गोष्टी बोलून स्पष्टपणे सांगून मी क्लिअर केल्या होत्या आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं वागते. श्री, अरे काय बोलते ही चुकीची नाही म्हणजे आम्ही सगळे चुकीचे आहोत? नाही मला तसं काही म्हणायचं नव्हतं. हे बघ, मी तसं नाही म्हटलं, असं नाही म्हटलं, पण याचा अर्थ तोच होतो ना. मला या विषयावरती जास्त बोलायचं नाही. पद्मजा, वाटलंच होतं मला, वाटलंच होतं. ह्या मुलीला मी पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा ही पुढे जाऊन अशी वागणार हे वाटलंच होतं मला. तुझी इच्छा ना तिच्याशी लग्न करायची, केली बाबा पूर्ण. तुझ्या इच्छे खातर ही अपंग मुलगी घरात सून म्हणून आणली मी. काय मिळालं मला? फसले ना रे मी, फसले. श्री, तुला तुझ्या आईचं दुःख कळत नाहीये का? अरे तिला समजून घे. माझा जर संग्राम असता ना तर नोकरीचा विषय काढल्यावर 2 कानाखाली वाजवल्या असत्या आणि घरात बसवलं असतं, पण आईला असा त्रास होऊन नसता दिला. काही नाही ग रजनी, काही बोलून फायदा नाही ग. सगळी तोंडाची वाफ आहे ना वाया जाते आपली. काही बोललं ना तरी पालथ्या घडावर पाणी असतं याच्या. काही नाही, आपलं नशीबच खोटं म्हणायचं. आज माझी पद्मजा असती ना ही वेळ नसती आली माझ्यावर. तुझं काय आता? तुझ्याच घरात तुला किंमत राहिली नाही असं झालंय. खूप वाईट वाटतंय ग. बघ ना काय होतंय. यासाठी लग्न करून द्यायला तयार झाले का ग मी? सायडा, रडू नकोस ना. तू रडलीस की मलाही राहत नाही. हे सगळं असं आधी नाही घडलं, हे लग्न झाल्यापासून ना. मला नाही सहन होत आहे गे, नाही सहन होत आहे. सायडा, असं नको ग म्हणूस आणि रडू नकोस. हे बघ, तू रडलीस ना तर त्याचा फायदा तिला होणार आहे. ती रोज घराबाहेर पडणार आणि तू तिच्यासाठी डबा बनवणार. हे चालणार नाही हा सायडा. तेच करायचंय मला. हे नशिबात माझ्या तेच लिहिलंय. ते स्वतःचा पोटचा गोळा तिच्यावर ओरडण्याच्या ऐवजी मुळमुळ बोलत बसतो तिच्याशी. दुसरं काय असणार आहे माझ्या नशिबात? 24 तास राबणं बस. सायडा, तू काय काय करू शकतेस हे तुलाच माहित नाही. काय? तिचं घराबाहेर पडणं तू थांबवू शकतेस. कसं? सायडा,
पद्मजा, हे तुझ्या ऑफिसमध्ये देऊ नये. तुझा राजीनामा. श्रीकांत, श्रीकांत, आईंचं बोलणं मी समजू शकते. त्यांना मी नोकरी का करायला नको हेही मला कळतंय. पण मी घरातली सगळी कामं सांभाळून नोकरी करते ना. पद्मजा, हे बघ, तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती श्रीकांत. लग्नाआधी तुम्हीच मला शब्द दिला होतात ना, आणि मग लग्नानंतर सरळ सरळ बदललात तुम्ही. नाही नाही, हे बघ, तू आधी शांतपणे ऐकून घे. मी काय सांगतोय ते नीट ऐकून घे. मला सांग, लग्नानंतर एक सून घरातली मुलगी व्हावी हेच अपेक्षित असतं. मग एक जावई मुलगा का नाही होऊ शकत? मी खरंच सांगतोय, मी तयार आहे तुझ्या आईबाबांचा मुलगा व्हायला. मी त्यांना काही कमी पडू देणार नाही. हेच शक्य नाहीये हे मी तुम्हाला संध्याकाळपासून सांगायचा प्रयत्न करते, पण तुम्ही समजूनच नाही घेत आहात. त्याच्यात समजण्यासारखं काय? आणि मी का नाही होऊ शकत त्यांचा मुलगा? कारण मुलगा असणं ही गोष्ट वेगळी असते आणि जावयाच्या पैशावरती जगणं ही गोष्ट वेगळी असते. आणि त्यांचा स्वाभिमान दुखावला जाणार म्हणून मी सांगते हे शक्य नाहीये. स्वाभिमान? कसला स्वाभिमान? इतके वर्ष तुझ्या कमाईवर जगताना त्यांचा स्वाभिमान काय? सॉरी आय एम सॉरी पद्मजा. हे बघ, मी चुकलो. म्हणजे हे बघ पद्मजा, माझ्यासाठी काय हे मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे त्यांनी कधी नोकरीचा हट्ट नाही केला. उलट मी पेढीवरून आल्यावर ती गजरा लावून अशी समोर बसायची माझी वाट बघत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, मला तशीच पद्मजा हवी आहे पुन्हा. आणि मला खात्री आहे की तू होशील तशी. प्लीज. सॉरी, प्लीज. माझे बूट. गेली बघ. जाऊ दे ग.
पद्मजा कुठे? गेली बाबा. टिफिन घेतलाच नाही तिने. अगं आठवण तरी करून द्यायची. बाहेर खायची सवय नाहीये तिला. अरे श्री, ती सरळ सरळ घरातल्या निर्णयाच्या विरुद्ध जाते आणि तिचा काळजीने डबा घेऊन चालला मोठा. श्री, तुला आईच्या आणि मावशीच्या अपमानाचं काहीच नाही वाटत? तू असं कसं वागू शकतोस रे श्री? तू ना तिला उपाशीच ठेवायला पाहिजे. प्लीज. पद्मजा. मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले, तुझ्या जुन्या पाऊल खुणा त्यात माझे ठसे ओले. तळहाती तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा, दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा. आभाळाची ओढ लागे, उडे मनाचे पाखरू, पुन्हा पुन्हा जन्मते मी एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. पद्मजा आणि तिची नोकरी या विषयावरचं तुमचं बोलणं संपलं असेल तर जाऊ का मी? काय म्हणजे आतापर्यंत मी जे बोले त्याचा काही उपयोग नाही ना? बघ हे जरा शांतपणे सांगता आलं असतं श्यामल. बघ बाई रजनी, आता घरात सून आली आहे ना, आता सुनेची बाजू घेऊन बोललं जाणार. आता माझी बाजू नाही, संपलं सगळं. पण भाऊजी, पद्मजाने ऑफिसला जाणं, नोकरी करणं हे पटतं का तुम्हाला? आजपर्यंत इनामदाराच्या घराण्यात कुठल्या सुनेनं नोकरी केली नाही. ही कोण मोठी लागून गेली आहे हा? श्यामल, आधी कधी व्हायला तेवढी शिकलेली सून हवी होती आणि सुनेने नोकरी करू नये ही गोष्ट फार जुनी झाली. आता कुठल्या काळात वावरतेस ग तू? काय नाही ग बाई रजनी, बोलून उपयोग नाही. आता त्यांनी ठरवलंय ना सुनेची बाजू घ्यायची तर ते तिचीच बाजू घेणार, आपली बाजू घेणार नाही. श्यामल, नोकरी करायला बाहेर पडावं की नाही हा निर्णय पद्मजाने घ्यायचा आहे. त्या विषयावर आपण बोलत बसून काही उपयोग होणार नाही. पण मी काय म्हणते भाऊजी, मला वाटतं ही चर्चा संपलेली आहे. जातो मी. हो, ती नोकरी करणार आणि पगार देणार तिच्या आई बाबांकडे असं म्हणते ती. तसं असेल तर तो निर्णय श्रीकांतनी घ्यायचा आहे, आपण नाही. पद्मजा.
तुझ्या सोबत येतो. आपण ऑफिसमध्ये राजीनामा देऊ आणि घरी जाऊ. एकाच ह्या जन्मी जणू एकाच ह्या जन्मी जणू कदर नाही ग या लोकांना, कदर नाही. मी काय म्हणते ना ते कळतच नाही या लोकांना. आता मी तिच्या नोकरीला नाही म्हणते, यात चुकलं का काय माझं? हा चुकलं का काय माझं सांग मला. नाही ना तायडा, अजिबात नाही. मग यांना कळत कसं नाहीये? तायडा तू त्याच्यासाठी एवढं नाराज होऊ नकोस. हे बघ, आता त्यांना तुझं बोलणं पटत नाहीये, पण नंतर त्यांना पटेल की तू बोलतेस तेच खरं आहे, कारण तुझी बाजू सत्याची आहे. हो ना, तेच तर. तायडा, हे एक महायुद्ध आहे. तुला सहजासहजी नाही जिंकता येणार. मी नाही घाबरणार. वा वा, लढेन मी पण. आणि घाबरून चालणार सुद्धा नाही. आता महत्वाचा प्रश्न हा आहे की श्रीच्या आयुष्यात जास्त कोणाला स्थान आहे, तू की अंजली म्हणजे पद्मजा? मग आता कसं करायचं? ते तसं तुला काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण श्रीला तेच वाटते जे तुला वाटते, म्हणजे मला सुद्धा वाटते. म्हणजे विरोधी पार्टीत फक्त आता ती एकटीच उरली. अगं पण या घरातल्या लोकांना कळत नाही ना त्याचं काय. आयडा, काळजी करू नकोस, मी आहे ना. हो ग राजा, तुझाच एक आधार आहे ग मला. आणि मला तुझा. बस. अशीच बाहेर पडलीस तू? शूज तर घालून जायचे. बघ, आपण आता जे काही बोललो ते तुला नाही पटलं, मान्य आहे मला. पण म्हणून स्वतःला असं कोणी त्रास करून देतं? मला नाही होते त्रास. त्रास नाही तर काय? टिफिन न घेता गेली असतो. मला सांग, जेवणाचं काय केलं असतंस तू? मी बघून घेतलं असतं माझं. बघून घेतलं असतं मला. काय करताय? मी गप्पा बस पद्मजा, मी करतोय ना. काय रे? नको जाऊ ना ऑफिसला प्लीज. मी असं नाही करू शकत. मला बरं नाही वाटणार तू ऑफिसला गेलेलं. पण काय प्रॉब्लेम आहे हेच मला कळत नाहीये. मला काळजी वाटते तुझी. हे बघ, ते सतत ते बस ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करणं, मी तुला किती त्रास होईल तुला कळतंय का? मी नाही सहन करू शकत ते. पण हे सगळेच करतात. सगळ्यांशी मला काय घेणं देणं? मला तुझी काळजी आहे. पण मी हे गेले किती वर्ष करतेय. मान्य आहे मला, पण आता मला असं वाटतं की तू ही नोकरी सोडावीस. तू प्लीज, तू ऑफिसमध्ये राजीनामा दे. नाहीतर आपण एक काम करूया का, मी तुझ्या सोबत येतो. आपण ऑफिसमध्ये राजीनामा देऊ आणि घरी जाऊ.